अलीकडेच मराठी नामकरण केलेलं आहे आमचं. न्यूज 18 लोकमतचं आता न्यूज 18 मराठी झालं आहे. मराठीचाच मुद्दा घेऊन तुम्ही ह्या सगळ्या महापालिकेमध्ये पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने उतरलेला आहात, खास करून मुंबईमध्ये. काय तुम्हाला वाटतं की मराठीचा मुद्दा घेऊन ही एवढी मराठीचा मुद्दा हा विषय नाही आहे आता. मुंबईवरती येणारं संकट हे मला असं वाटतं हे उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे आणि त्याची मला असं वाटतं जाणीव करून देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु एकदा ही शहरं आपल्या हातातनं गेली की ती परत येणार नाहीत. आणि त्याच्यासाठी म्हणून मी हे जे काल मी सगळं सांगितलं, काल जे मांडलं मी माझ्या सभेमध्ये, तर ते त्याच दृष्टिकोनातून मी मांडलं आणि मला असं वाटतं लोकांना समजलं असेल मी काय म्हणतोय ते. आज मुंबई आहे, उद्या पुणे असेल, उद्या नाशिक असेल. म्हणजे मराठी माणसाने मशागत केलेली, सर्वार्थाने मशागत केलेली ही सगळी शहरं, ज्याच्यामध्ये इतर पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या इतर अमराठी लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग असेल, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ज्याला आपण सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या किंवा काय आहे, तुम्ही बाहेरची राज्य आणि बाहेरची शहरं पाहिल्यानंतर आपल्या लोकांनी ही शहरं किंवा हे राज्य उभं करताना काय काय कष्ट घेतलेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि ते बाहेर नसल्यामुळे ती माणसं सगळेजण येऊन आपलं राज्य हे पैशाने विकत घेऊन, जागा विकत घेऊन, जमिनी विकत घेऊन हे आपलं अस्तित्व कमी करून त्यांचं अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न हा जो चालू आहे. आणि आज झालं आहे असं की केंद्र आणि राज्य आज त्यांच्या हातामध्ये आहे आणि केंद्र राज्य तिकडे कोणाची सत्ता आहे हा माझा विषय नाही आहे. परंतु तुम्ही त्याचा आधार घेऊन ज्या वेळेला माझ्या घरात शिरायचा प्रयत्न करताय, त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. पण या लढाईमध्ये ज्या पद्धतीनं आता तुम्ही शब्द ठाकरेंच्या नावाने दोघेही तुम्ही बंधू एकत्र आलेला आहात आणि शब्द ठाकरेंच्या नावाने तुम्ही जे आश्वासन दिलेलं आहे सगळ्या जनतेला, मुंबईला, आणि आपण म्हणूया की मोठ्या प्रमाणावरती ही सगळी शहरं सारख्याच प्रश्नांमधनं जात आहेत, तर अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की विरोधक जे आहेत किंवा आत्ता सत्ताधारी पक्षामधला भाजप आहे जो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही म्हणजे विकास विरोधी आहात? याच्यात विकास विरोधाचा काय संबंध येतो? प्रश्न असा आहे, जर समजा ह्या लोकांनी विकास केला आहे तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर तुम्ही विकास केला आहेत ना, विकास विरोधी कोण आहेत मग? आत्ता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत. भाजपच्या पॅम्पलेटमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये 5-5 हजार रुपये तुम्ही लोकांना प्रत्येक मताला वाटताय. येत आहेत कुठून पैसे? आणि जर तुम्ही विकास केला आहे तर मग पैसे का वाटताय? एवढा साधा प्रश्न आहे ना. आणि मी ज्या वेळेला समजा बोलतोय की बाबा काय गौतम अडाणीबद्दल बोलतोय, मी गौतम अडाणी हा माझा विषय नाही आहे. मी कालच म्हटलं या देशामध्ये उद्योगपती आले पाहिजेत, उद्योगपती वाढले पाहिजेत, या देशामध्ये पैसे आले पाहिजेत, लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता असला पाहिजे. आमच्या भविष्यातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या, मुलं मुली यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, त्यांची घरं भरली पाहिजेत. उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाही आहे. परंतु एका उद्योगपतीवरती 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली हे मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे.